एकेकाळी आय टीमध्ये 10 ते 15 लाख रुपयापर्यंत फ्रेशर्सला जॉब भेटायचे. मग आता असं वाटतंय का की सगळं शांत झालंय? आय टी सेक्टरमधून हाय पॅकेज गायब झालंय का? आय टी सेक्टरला नेमकं झालंय काय? फ्रेशरला घेत नाहीयेत आणि एक्सपिरियन्सला पॅकेज वाढत नाहीयेत. आज आपण हे जे कारण इन डिटेलमध्ये डिस्कस करूयात. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. नक्कीच जर आपल्याला आय टीमध्ये जॉब करायचा आहे किंवा आपण आय टीमध्ये जॉब करतोय, हे सर्वाइव्ह करण्यासाठी काय काय करावं लागेल आपल्याला, हे आज आपण इन डिटेलमध्ये डिस्कस करूयात. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. नक्कीच तुमचं कन्फ्युजन दूर होईल आणि क्लॅरिटी जास्त येईल. ओके. सो आय टीचा सगळ्यात मेन जो फर्स्ट सिनारिओ आहे, सध्याची जी करंट सिनारिओ आहे, तो मी सांगतो की तुम्ही जर बघत असाल ना, तर फ्रेशर्सची हायरिंग डायरेक्ट स्टॉप केली आहे. फ्रेशर्सला जॉबवरून घेतच नाहीयेत. रिसेंटली जर तुम्ही मार्च एप्रिलमध्ये जर तुमचा जी काही इन्क्रीमेंट सायकल असेल ॲज अ एक्सपिरियन्स, त्यांना विचारा, डबल डिजिटमध्ये इन्क्रीमेंटच नाही आहे. डबल डिजिटमध्ये इन्क्रीमेंट अजिबात नाही आहे. म्हणजे काय की एका साईडला काय केलंय की जे फ्रेशर्सला जॉब देत आहे ते पण फ्रीज केलंय, म्हणजे फ्रेशर्सला ओपनिंग नाही आहेत. आणि सेकंडला जे जे लोक वर्किंग आहेत आय टीमध्ये ॲज अ एम्प्लॉय म्हणून, त्यांची जी काही इन्क्रीमेंट आहे ते सिंगल डिजिटमध्ये होते. 2, 3, 4, 5 इन्क्रीमेंट असं त्यांचं होतं इयरली. आणि अजून त्यामध्ये मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत ज्या ले ऑफ करत आहे. ओके. अशा सिच्युएशनमध्ये अशी सध्याची जो काही करंट सिनारिओ आहे ना, तो सध्या करंट सिनारिओ ह्या आय टीमध्ये झाला आहे. मग आपल्याला सर्वाइव्ह करायचं असेल तर आपण मग काय करतो, काय ॲक्च्युली करायला पाहिजे? तर काय झाले ना की जे फ्रेशर्स आहेत, ज्या फ्रेशर्सला 3 ते 5 लाख रुपयापर्यंत फ्रेशर्सला जॉब भेटायचे, ते आता तुम्ही बघा, आता तुम्हाला एक तर फ्रेशर्सला डायरेक्टली म्हणजे हायरिंगच फ्रीज करून टाकली आहे. आणि जे मिड लेवलचे डेव्हलपर आहेत, त्यांना 3 ते 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, त्यांना तुम्ही त्यांचं पॅकेज विचारा. पॅकेज मोस्टली कोणी डिस्क्लोज करत नाही, पण जे तुमचे फ्रेंड्स वगैरे आहेत त्यांना तुम्ही विचारा. आत्ता जे रिसेंटली लागत आहे ना, ते 3 ते 5 वर्षाचा एक्सपिरियन्स जरी असेल ना, ते फक्त आणि फक्त 5 ते 10 मध्येच असतील. ओके. ते त्यामध्येच स्टक आहेत. आणि ज्या कंपनीज आहेत ना, त्या काय करताय ना की ह्या ले ऑफमुळे हे जे मार्केट आहे ना, हे सॅच्युरेटेड झालंय. म्हणून कंपनीज काय करताय ना, कंपनीला माहिती आहे की मार्केटमध्ये ओपनिंग्स नाही आहेत, एम्प्लॉईज जाणार नाही आहेत. मग आता जे पॅकेज, जिथे आपण 15-20 लाख रुपये पॅकेज देत होतो, तोच एम्प्लॉई 10 मध्ये पण रेडी आहे. वाय? बिकॉज ही नोज की बाहेर काही जॉबच नाही आहेत, कुठे जाणार आहे. सो ते एक रिझन आहे मार्केटमध्ये, कारण त्याचे आपण कारण पण बघणार आहोत. बट काय झालंय ना, ॲक्च्युली कुठल्याच कंपनीमध्ये अजून AI ऑटोमेशन एवढं काय असं इम्प्लिमेंटेड झालं नाही आहे. 100% इम्प्लिमेंट झालं नाही. पण त्यांना असं वाटतंय की आपण जे हायर करतोय, जे एम्प्लॉयला हायर करतोय, त्याच्या मागं आपण AI ऑटोमेशनकडे जर थोडे रिसोर्सेस लावले, तर आपले जिथे 5 डेव्हलपर किंवा 5 एम्प्लॉई जे काम करू शकतात, जे कोडिंग करू शकतात, जे डेव्हलप करू शकतात, ते आज 2 ते 3 वरती आपण आणायचा प्रयत्न करूयात. सेम ॲप्लिकेशन म्हणा किंवा सेम कोडिंग म्हणा, असं पण आय टीमध्ये सध्या झालेलं आहे. सो आता बरं, हे सगळं कशामुळे झालं आहे? हा सगळा सिनारिओ आहे, हा सगळा सिनारिओ मी डिस्कस केला. बट हे जे रिझन्स काय आहेत, पॅकेज कमी होण्यामागचे जे सॉलिड रिझन असतील ना, सगळ्यात मेन एक आहे, फर्स्ट ऑफ ऑल ग्लोबल मंदी. ओके. सो ग्लोबल, तुम्हाला माहीत असेल की ग्लोबली किती सध्या प्रॉब्लेम चालू आहेत इंटरनॅशनली. कारण वॉर म्हणा, इंटरनॅशनल क्रायसिस असतील, ते बघा तुम्ही. सध्याचं जी सिच्युएशन आहे इंटरनॅशनल, ती पण स्टेबल नाही आहे. आय टी जॉब मार्केट स्टेबल नाही आहे. त्यामध्ये परत AI आणि ऑटोमेशन आलं आहे. आणि सगळ्यांना आता 100% इम्प्लिमेंट नाही केलं, बट सगळ्यांना वाटतं की अरे AI ऑटोमेशनमुळे आपण एम्प्लॉय कमी करू शकतो, किंवा आपल्याला जे ले ऑफमध्ये जात आहे त्यांना परत हायर नाही करत आहे. त्या कंपनीला 2023 पासून जर तुम्ही बघितलं असाल ना, तर हायरिंगच स्टॉप झाली आहे. हायरिंग काय झाली, डायरेक्टली स्टॉप झाली. बरं, हे सगळं कशामुळे झालंय? त्याचं एक मेन रिझन आहे ड्युरिंग कोविडला काय झालं ना, कोविडला खूप मास हायरिंग झाली. MNC कंपनीमध्ये बघा तुम्ही, खूप जास्त मास हायरिंग झाली. मग आता ते काय करते, तेव्हा जी मास हायरिंग केली आहे, तेव्हा जी हायरिंग केली ते आता करेक्शन करायला बघताय. तेव्हा जे काय हायर पॅकेजमध्ये एम्प्लॉईज हायर केले आहेत, किंवा तेव्हा त्यावेळेस किंवा कोविडमध्ये ज्यांना ज्यांना पॅकेज वाढून दिले आहेत, त्याचं जे करेक्शन आहे ना, ते आता करेक्शन चालू आहे. ते आता मॅच करायला बघताय की त्यानुसार अरे 100% हाईक भेटल्या, 200%. जे लोक 5-10 लाखावरती पॅकेजवर काम करत होते, ते 20, 25, 30 अबव पण गेले आहे. ओके. सो हे कंपनीज काय करते, कंपनीज करेक्शन करायला बघते. सेकंड आहे की डिमांड आणि सप्लाय. डिमांड आणि सप्लाय खूप जास्त झाला आहेत.
आणि काय झालंय ना की डिमांड आणि सप्लायमध्ये कसं झालंय ना की आधी कसं होतं की कॉम्प्युटर आय टीवाले जे काही एम्प्लॉईज आहेत, सॉरी स्टुडंट आहेत, ते फक्त आय टी जॉबसाठी अप्लाय करायचे. आता तसं नाही झालं. आता मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, BSc, BCom म्हणजे BA, खूप सारे एक्झाम्पल्स आहेत, ते लोक पण इकडे करतात. मग डिमांड आणि सप्लाय खूप झाला आहे. असं सांगेल की मी 10 लाख स्टुडंट मागे 1 लाख नोकरीज आहेत. सो जे 9 लाख आहेत ना ते मार्केटमध्ये तसेच आहेत आणि मग त्यांना जॉब मिळत नाहीये. सो डिमांड आणि सप्लाय खूप जास्त झालंय आणि त्यामुळे काय होतंय ना की दुसरे एक रिझन पण असं बोललं जाईल की सध्या काय झालंय ना, आपण कुठला तरी एखादा कोर्स करतो आणि आय टी जॉब बघतो. ओके, तो जो स्किल गॅप आहे ना, आपण जॉब रेडी नाहीयेत. काही एम्प्लॉईज, काही स्टुडंट असतील, असं नाही की सगळे जॉब रेडी नाहीत, पण काही स्टुडंट आहेत जॉब रेडी, त्यांना जॉब भेटत नाहीये, ते त्यातून थोडंसं वंचित राहत आहे. तर ती एक गोष्ट आय ॲग्री. बट 60 to 70% स्टुडंट, मी खूप जणांचे मॉक इंटरव्ह्यूज घेतले आहेत. सो तेवढा मला एक्सपिरियन्स आहे की असे काही जण सांगतात की मी 1 वर्षापासून जॉब बघतोय आय टीमध्ये, पण मला जॉब लागत नाही. बट मी जेव्हा त्यांचा मॉक इंटरव्ह्यू घेतला ना, 50% पण ते क्वेश्चन आन्सर्स करायला रेडी नाही आहेत. सो हे पण एक चुकीचं आहे की आपण बोलतो की मी इंटरव्ह्यूमध्ये हे आहे किंवा जॉब द्यायचा किंवा काय, पण मग तुम्हाला जर तुम्हाला जॉब द्यायला कोण रेडी होईल की जेणेकरून तुम्ही जॉब रेडी नाही आहेत. ओके, सो माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये पण असे खूप लोक आहेत की ते ॲज अ फ्रेशर तर नाही, पण 3-4 वर्ष एक्सपिरियन्स आहे त्यांना आणि ते 3 ते 4 वरती थांबले आहे. त्यांचं इन्क्रीमेंट 2, 3, 4, 5% असं होतंय. सो सध्या जॉब मार्केटमुळे एका जागेवरती ते आहेत, स्ट्रगल करताय. बट त्यांना सगळ्यांना एवढंच मला सांगण्याचं म्हणणं आहे की तुम्ही सध्या फक्त आणि फक्त अपस्किलिंग करा. अपस्किलिंगमुळे जेव्हा एकदा मार्केट ओपन झालं ना, तुम्हाला 101% तुम्हाला जॉबचं येणार आहे. मग आता जे काही फ्रेशर्स असतील, जे मार्केटमध्ये जॉब बघताय, त्यांचं असं म्हणणं असेल की मग आम्ही करायचं काय आता? आम्ही तर म्हणजे काही कोर्स केलाय, आम्ही 50,000 केले, कोण म्हणतो 1 लाख घेतले, कोण 25,000 आम्ही कोर्ससाठी केले, आमचा 2 वर्षाचा वेळ गेलाय, मग आम्ही काय करायचं? तर काय करा, ट्रेंडिंग जे टॉपिक आहे सध्या, ट्रेंडिंग जे स्किल सेट आहे त्यावरती थोडंसं फोकस करा. AI आहे, मशीन लर्निंग आहे, डेऑप्स आहे, क्लाउड आहे. ओके, हे तुम्हाला स्किल्स जर तुम्हाला नसतील तर तुम्हाला साईड बाय साईड तरी करायला लागतील. तुम्ही डेव्हलपरसाठी जाताय, टेस्टिंगसाठी जाताय, फ्रंट एंडसाठी जाताय, बॅक एंडसाठी जाताय, तुम्ही कुठलाही रोल असू द्या, पण या ज्या मशीन लर्निंग, AI आहे, डेऑप्स आहे, क्लाउड आहे, हे तुम्हाला साईड बाय साईड थोडं का होईना आलं पाहिजे. म्हणजे काय होईल की तुम्ही तिथे इंटरव्ह्यूमध्ये थोडं का होईना परफॉर्म कराल. आणि त्या दुसरी गोष्ट काय ना की जे फ्रीलान्सिंग आहे, रिमोट जॉब्स आहेत, ह्यात थोडंसं जरा हे करा. तुमचं लिंक्डइन, गिटवरती प्रोजेक्ट, तुमचा जो काही पोर्टफोलिओ आहे तुमचा एक रेडी करा. पोर्टफोलिओ स्ट्रॉंग करा. जिथं तुम्हाला समजा कधी कधी असं होतं ना की आपल्याला आता एखादा जॉब भेटत नाही किंवा इंटरव्ह्यू कॉल भेटत नाही, पण एखादा भेटला ना तर तो तिथे तुम्ही जरा पॉवरफुल तुम्ही तिथे इम्प्लिमेंट काहीतरी करून दाखवणार आहेत, असं काहीतरी प्रयत्न करा. म्हणजे एकदम असं सर्टिफिकेशन, जे तुम्ही सर्टिफिकेशन करताय, काही जण मला असं म्हणतात की आम्ही सर्टिफिकेशन करतो, मग सर्टिफिकेशन केल्यानंतर जॉब लागेल का? सर्टिफिकेशन कराच, पण सर्टिफिकेशन प्लस सर्टिफिकेशन जेन्युन करा. आज सर्टिफिकेशन 5-10 हजार रुपयाला कोणतेही सर्टिफिकेशन मार्केटमध्ये अवेलेबल आहे. ते सर्टिफिकेशन मॅटर करता तुम्हाला काही वेळ, मग त्या सर्टिफिकेशन प्लस तुम्हाला तेवढं स्किल असलं पाहिजे. ज्यामध्ये तुम्ही सर्टिफिकेशन करताय त्याच्या रिलेटेड पूर्ण स्किल तुम्हाला सगळं आलं पाहिजे. अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला करावं लागतील, तरच तुम्हाला हाय सॅलरी, म्हणजे असं काही नाही की मार्केटमधून आय टीमधून हाय सॅलरी गायब झाली आहे. हाय सॅलरी आहे, अजून पण आहे. बट कोणाला, जे स्किल एम्प्लॉय आहेत त्यांना मार्केटमधून सॅलरी चांगली भेटते. ओके, म्हणजे असं काही नाही की बाबा हा तुम्हाला तुमचं फ्युचर ठरवायचं आहे, कुठलं तरी सर्टिफिकेशन आपण घेतोय, कुठेतरी करतोय. आता तर सध्या खूपच म्हणजे हे झालं की जॉब नाही आहेत म्हणून लोक म्हणजे बॅकएंडने हे ट्राय करताय, आहे ते पैसे पण घालताय आणि जिथे स्किलमध्ये इम्प्रूव्हमेंट करायची तिथे करत नाही आहेत. आय नो स्ट्रगल आहे, सगळ्यांच्या लाईफमध्ये स्ट्रगल आहे. MPSCचे लोक 5-5, 10-10 वर्ष ते स्टडी करतात, पण जेव्हा त्यांना पोस्ट भेटते ना तेव्हाच ते त्यांचं स्ट्रगल थांबतो. सो आपण वर्ष, 2 वर्ष, 6 महिन्यांनी काय होणार आहे, आपल्याला थोडंसं स्किल अपग्रेड करा. बाकीच्यांपेक्षा आपण वेगळं काय करतोय हे जर तुम्ही केलं ना, तुम्हाला नक्की जॉब भेटेल आणि नक्कीच चांगलं पॅकेज भेटेल. आय टीमध्ये अजून पण चांगले पॅकेजेस आहेत, बट कोणाला, स्किल लोकांना. सो मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही खूप जास्त म्हणजे स्टडी करताय किंवा तुम्हाला भेटत नाहीये, जॉब भेटत नाही, कॉल्स येत नाहीत, मग तुम्ही कुठल्या वेळेने तुम्ही फाइंड करताय जॉब्स कॉल्ससाठी किंवा काय, तर मला कमेंटमध्ये सांगा. मी नक्कीच तुम्हाला त्याचा रिप्लाय करायचा प्रयत्न करेल. व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये सांगा. तुमच्या फ्रेंड्स बरोबर पण हा व्हिडिओ शेअर करा.
चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच मी पॉडकास्ट म्हणा किंवा यूट्यूबचे IT रिलेटेड जे काही व्हिडिओज आहेत ते तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो. सो येस, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि येस, थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.